आता छोटीशी झोप घेते, कारण सकाळी उठल्यापासून एकामागं एक कामं आवरणं सुरू होतं. ते आत्ताच जेवण करून झाल्यावर कुठे विसावलं आहे आणि आता थोडंसं पडू वाटतं आहे. मग कसं बरं वाटेल आणि हा जो जीव दमी भरला आहे तो थकवाही निघून जाईल आणि फ्रेश वाटेल. तर चला, वेळ झाली आहे निवांत होण्याची. त्यासाठी एक वामकुक्षी घेण्याची, एक डुलकी घेण्याची. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आयुष्यमय या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत वामकुक्षीचे फायदे आपल्याला मिळण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि त्याचे फायदे काय काय आहेत ते. सगळ्यात पहिली गोष्ट ही की वामकुक्षी घेणे म्हणजे दिवसा झोप घेणे असं नाहीतर काम आवरलं की पडसाल लोळत. यामुळे काहीही फायदा होणार नाही. वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतर डाव्या कुशीवर विश्राम करणे. ती एक पॉवर नॅप आहे. कारण वामकुक्षी घेणे हे पोटासाठी, पचनासाठी चांगले असते. डाव्या कुशीवर झोपल्याने जठरातील अन्न काही काळ जास्त जठरात राहते. ते तसेच राहणे पथ्यकर असते. आपल्या जठराच्या आकुंचन प्रसरण पावण्याने अन्न घुसळून निघते व व्यवस्थित पचते. दुपारी झोप घेतल्यास चिडचिडेपणा, मानसिक ताण कमी होतो. तसेच कामातील सतर्कता वाढते. अशा प्रकारची झोप घेतल्याने नैसर्गिक पद्धतीने मेंदू शांत होतो, थकवा दूर होतो. तर त्यावेळी चहा, कॉफीची गरज पडत नाही व त्याचे अतिसेवनही टाळले जाते. आता हे सर्व फायदे तुम्हाला मिळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की वामकुक्षी ही दुपारच्या जेवणानंतर 15 ते 20 मिनिटेच घ्यावी. रात्रीच्या जेवणानंतर नाही. त्यावेळी शतपावली करावी. शतपावली म्हणजे सावकाश चालणे. आणि ही पॉवर नॅप साधारण दुपारी 1 ते 3 या वेळेत असावी व अर्ध्या तासापेक्षा जास्त नसावी. हे महत्त्वाचं आहे. कधीकधी दुपारी झोपून उठल्यानंतर शरीर खूप जड होऊन जातं. बेडवरून उठायचं असतं पण अंग एवढं जड पडतं की उठल्याच जात नाही. या स्थितीला झोपेचे जडत्व, स्लीप इनर्शिया असं म्हटलं जातं. ज्यामुळे आपल्याला जास्त थकवा जाणवतो आणि झोपेची तंद्री उतरतच नाही. असं उशिराने झोपल्याने व जास्त वेळ झोपल्याने होतं. तुम्हाला दुपारी झोपल्यानंतर अंग दुखणे, थकवा जाणवणे असं काही होत असेल तर तुम्ही शांत आणि आरामदायक जागा निवडून दुपारी लवकर डुलकी घ्या आणि गाढ झोपेच्या टप्प्यात न पडता 10 ते 30 मिनिटांची विश्रांती घ्या, ज्यामुळे तुम्हाला ताजंतवानं वाटेल. एक गोष्ट लक्षात घ्या की लहान पॉवर नॅप ही साधारण 30 मिनिटांची असते. ती सतर्कता वाढवू शकण्यास मदत करते, परंतु त्यापेक्षा अधिक काळ झोपल्यास लठ्ठपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगास कारणीभूत ठरू शकते. म्हणून खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचनशक्ती चांगली असेल, चयापचयक्रिया योग्य पद्धतीने होत असेल तर अनेक आजार दूर राहतात. तसेच वजनावर नियंत्रण ठेवणेही सोपे जाते. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे शरीरासाठी महत्त्वाचे असते. आपले वाडवडीलही रात्रीच्या जेवणानंतर एका जागी न बसता थोडा वेळ चालण्याचा सल्ला द्यायचे. रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपण्याची सवय अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. म्हणूनच रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे थोडा वेळ चालायला हवे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आपली पचनक्रिया सुधारते. तसेच बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे किंवा पोटाशी संबंधित इतर समस्याही टाळतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे अनेक प्रकारचे संक्रमण आणि आजार टाळणे शक्य होते. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे म्हणजे डायबिटीज, शुगर, त्यांना रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ चालणे हितकारक आहे. यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. वजन कमी करण्यासाठी चयापचय दर म्हणजे मेटाबॉलिझम रेट महत्त्वाचा असतो. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ शतपावली करावी. यामुळे मेटाबॉलिझम तर वाढतेच, शिवाय मोठ्या प्रमाणात कॅलरीजही बर्न होतात. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने चांगली झोप लागते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि तुम्ही तणावमुक्त, स्ट्रेस फ्री राहता आणि चांगली झोप घेता येते. शांत झोप घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशी ताजेतवाने आणि उत्साही वाटते. आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला उत्साहच तर पाहिजे, कारण चांगलं जीवन आनंदी जगण्यासाठी उत्साह खूप महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या वामकुक्षीविषयीच्या
शंका कुशंका असं थोडंही निरासन झालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलही लिहा. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.